एके दिवशी दुर्वासा ऋषी, ज्यांना आपल्या क्रोधासाठी सर्वत्र ओळखलं जातं, ते द्वारकेत आले आणि त्यांनी आपल्या काबिल्यासाठी कृष्णाला जेवण बनवण्यास सांगितले. कृष्णाने 56 भोग बनवले. या सर्व स्वादिष्ट पक्वान्नामध्ये कामधेनू गाईच्या दुधापासून बनवलेली केशर खीरसुद्धा होती. कृष्णाने दुर्वासा ऋषींना खीर चाखण्यास सांगितले. खीर नुकतीच चुलीवरून उतरलेली होती. ऋषींना ती किती गरम आहे हे माहिती नव्हतं आणि त्यामुळे त्यांची जीभ भाजली. अत्यंत क्रोधित झालेल्या दुर्वासा ऋषींनी कृष्णाला शाप देण्यासाठी कमंडलू उचलला. त्वरित कृष्णाने आपल्या जागेवरून उठून त्याने सगळी खीर उचलली आणि नाचत नाचत त्याने ती खीर आपल्या संपूर्ण अंगावर फासायला सुरुवात केली. ऋषी कृष्णाचा हा प्रयत्न पाहून थक्क झाले. काही वेळाने शेवटी त्यांचा राग शांत झाला. त्यांनी कृष्णाला थांबण्यास सांगितले. कृष्णाने त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि सांगितले की तो कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे. दुर्वासांनी सांगितलं की तू अतिशय महान असा यजमान आहेस. तू आतापर्यंत मला भेटलेल्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेस. मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या शरीराच्या जेवढ्या भागाला या खिरीचा स्पर्श झाला आहे तो वज्रासमान कठीण आणि बळकट होईल. तुला कोणतीही हत्यार कधीही नुकसान पोहोचू शकणार नाही. अशा प्रकारे कृष्णाला सर्व अस्त्रांपासून बचाव होण्याचा आशीर्वाद मिळाला. त्याचा मृत्यू टाच जिथे खीर लागली नव्हती तिथे बाण लागल्यामुळे झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.